नसरापूर प्रकरणामधील आरोपी भीमराव कांबळेच्या आरोप निश्चितीसाठी 82 साक्षीदारांचे भक्कम पुरावे सादर करण्यात आले। पुरावे वाचून दाखवल्यानंतर भीमराव कांबळेनं आरोप नाकारल्यानंतर आजपासून या प्रकरणामध्ये सुनावणी सुरू होणार आहे। पुण्याच्या भाटघर धरणातून मुरुमाची चोरी केल्याचा आरोप करण्यात आला। परवानगी नसताना मुरुम वाहतूक सुरू असल्यानं धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला। पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेनं काळेवाडी परिसरात मोठी कारवाई केली। तब्बल 3 किलो 915 ग्रॅम गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे। पोलिसांनी आरोपीकडनं मोबाईल आणि दुचाकीसह 3,30,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाकडनं मालमत्ता कर वसुलीत मोठी कामगिरी केली आहे। एप्रिल आणि मे या अवघ्या 2 महिन्यात तब्बल 230 कोटींचा मालमत्ता कर जमा झालेला आहे। नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणामध्ये नाशिक कोर्टात 250 ते 300 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं। मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये देखील दाखल 8 गुन्ह्यांबाबत एकत्रित आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। पीडित महिलांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा उल्लेख या आरोपपत्रांमध्ये करण्यात आलेला आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये देवस्थान ट्रस्टनं प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या 2,500 रुपयांच्या सशुल्क दर्शन पावतीला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। 200 रुपयांच्या तिकिटाचा गैरफायदा घेऊन भाविकांकडून 3 ते 12,000 रुपये उकळणाऱ्या मध्यस्थांच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता। महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी द्राक्ष दिन साजरा करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाला भारत सरकारनं अखेर पेटंट जारी केलं। या ऐतिहासिक पेटंट मान्यतेमुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय। महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीवर द्राक्षाचा रस वाहणं आणि भाविकांना प्रसाद म्हणून द्राक्ष देण्याची नवी परंपरा या निमित्ताने पुढे आलेली आहे। संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत मार्च-एप्रिल 2026 मध्ये झालेल्या विविध पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आलाय। परीक्षा संपल्यानंतर अवघ्या 26 दिवसात निकाल घोषित करण्यात आल्यामुळे परीक्षा आणि मूल्यमापनाच्या प्रक्रियेत वेग आणि कार्यक्षमतेचा प्रत्यय आलेला आहे। संभाजीनगर शहरात कचरा प्रश्न अद्यापही कायम आहे। कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं गेल्या 5 वर्षात जवळपास 400 कोटी रुपये खर्चून प्रकल्प सुरू केले। मात्र नारेगावसह पडेगाव, चिखलठाणा, हसूल इथं कचऱ्याचे डोंगर तयार झालेले आहेत।